महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुंबईतील रुग्णालयात शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जोशी यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यासह शिवसेनेत शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनानंतर जोशी यांचं पार्थिव माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजेनंतर त्यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे। जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नांदणी गावात झाला। जोशी यांची राजकीय कारकीर्द 50 वर्षांची होती। त्यांनी नगरसेवक, आमदार, राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे सभापती म्हणून काम पाहिलं। 1995 मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं, तेव्हा मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली।